ना। आई गो, अरे बापरे, काय पडलं ग? या साड़ी के चक्कर में पूरा गिर गया नीचे। अरे बापरे, आता हे उचला। सगळं आता पडलं असेल। पगार मिळणार नाही। कुठे मला बिग बॉस तुम्ही आणलंय जमिनीवर? हे काय प्रकार बिग बॉस? या जान्हवीच्या चक्कर मध्ये, चहा बनवायच्या चक्कर मध्ये झालंय। दे काय बघते मी, हे काय दृश्य आहे बघा। वा निकी, अभिनंदन अभिनंदन। नवीन निकीचं दर्शन दिल्याबद्दल जनतेला। काय करतोय? दरवाजा। अरे मग कळणार कसं काय चालू आहे? वा, काय साफ केलंस ग। चांगलं केलं ना काम, तर मी उत्तमच 100% मार्क देते मी तुला। गणपती स्पेशल भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी निक्कीला तिच्या कारनाम्यावर खडे बोल लगावताना दिसले। भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टूलवर बसवत तिला तिची जागा दाखवून दिली। यंदाच्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। गेल्या आठवड्यात काही दिवस सदस्यांचं वागणं पाहून प्रेक्षक नाराज झाले होते, त्यांना काही गोष्टींचा राग आला होता। गणपती स्पेशल भाऊंच्या धक्क्यावर रितेश सरांनी निक्कीला 2 मोठ्या शिक्षा दिल्या होत्या। त्यामध्ये पहिली म्हणजे तिला बिग बॉसचे पूर्ण सीझन घराचा कॅप्टन होता येणार नाही व तिला पूर्ण आठवडा घरातील सर्व सदस्यांची भांडी घासावी लागणार आहेत। अशा 2 मोठ्या शिक्षा रितेश सरांनी दिल्या होत्या। त्यामुळे निक्की आता या प्रोमोमध्ये किचनमध्ये काम करताना दिसत आहे। यावरून मला एक म्हण आठवते, लातो के भूत बातों से नहीं मानते, असेच काही निक्कीसोबत घडले आहे। त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये आनंद व्यक्त झाला आहे, कारण की रितेश सरांनी तिला 2 मोठ्या शिक्षा दिलेल्या आहेत। आता पुढील व्हिडिओमध्ये काय होईल हे आपल्याला पाहायचे आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।